बळीराजासाठी अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारची मोठी घोषणा. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी तर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चा प्रोत्साहनपर लाभ. अल निनोच्या संकटामुळे यंदाचं वर्ष दुष्काळी ठरण्याचा अंदाज. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. शेतकऱ्यांच्या चिंतेत भर. राज्यसभेचा अर्ज भरण्याआधीही शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रयत्न. अजित पवार यांच्या नेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेवटचा प्रयत्न देखील फोल. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या अपघातावरती शंका उपस्थित करणाऱ्या रोहित पवार यांच्याकडून सुनेत्रा पवारांसह शिंदेंची भेट. गोळा केलेली कागदपत्रे उपमुख्यमंत्र्यांसमोर सादर. सीआयडीच्या कार्यालयामध्ये पुन्हा एकदा धडक. मराठा समाजाच्या 12 लाखांपेक्षा अधिक लोकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. राज्यामध्ये 48 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. संभाजीनगर विभागामध्ये 50,000 प्रमाणपत्रांचं वाटप. इस्रायल आणि इराण युद्धाची झळ भारताला. स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता तर व्यावसायिक सिलेंडरच्या नव्या ऑर्डर न घेण्याच्या कंपन्यांच्या डीलर्सना सूचना. अमेरिकेनं भारताला तेल खरेदीची मुभा दिल्याच्या नंतर विरोधी पक्षांची सरकारवरती टीका. परवानगी गुलामाला दिली जाते, संजय राऊतांचा निशाणा तर निर्णयावरती राहुल गांधींचाही वार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.